नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट. तर आज एक छानसं रीडिंग घेऊन आले मी तुमच्यासमोर. रीडिंगचा विषय आहे, स्वामी तुमच्यासाठी अनंत ज्ञानाचा दरवाजा उघडतायत. तर असा हा अनंत ज्ञानाचा जो दरवाजा आहे तो तुमच्यासाठी उघडला जातोय. आणि कोणता मेसेज आहे तुमच्यासाठी स्वामींचा, तर नक्कीच बघूया आपण याच्यामध्ये तुम्हाला कोणता मेसेज दिला जातोय. थँक्यू सो मच की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करताय आणि सुपर थँक्स जे करताय त्यांना खरंच खूप हृदयातून थँक्यू सो मच. आणि छान छान तुम्ही इतक्या छान कमेंट्स करता, त्या कमेंट्सला खूप छान असतात, त्याच्यासाठी खूप खूप सारे धन्यवाद. तर बघूया आपण, स्वामी तुमच्यासाठी अनंत ज्ञानाचा दरवाजा उघडतायत. स्वामी असे कोणते ब्लेसिंग्स तुम्हाला देत आहेत, आशीर्वाद तुम्हाला देत आहेत, ज्या आशीर्वादासाठी पात्र तुम्ही आहात. जिथं तुम्ही स्वामी दर्शन असेल किंवा त्यांची मुक्ती असेल, त्यांचं नामस्मरण असेल, त्यांनी जो संदेश दिला सेवेचा, त्यांनी जो संदेश दिला शांततेचा, प्रेमाचा, त्या संदेशानुसार तुम्ही त्या सेवाभावात, सेवा कार्यामध्ये कसं हस्तक्षेप कराय, कुठं तुम्ही तुम्ही करताय ते काम, तुम्ही सहकार्य करताय, सहकार्याची भावना तुमच्यामध्ये आहे. तर याच्यासाठी तुमच्यामध्ये तुम्ही काय या सगळ्याशी जोडले गेलात किंवा तुम्हाला हा मार्ग का दाखवला गेला, त्याच्यासाठीचं काही सत्य असेल तुमच्याबद्दलचं तर ते स्वामी तुम्हाला सांगत असतील. तो बघूया आपण काय आहे तो मेसेज. तुम्हाला स्वामी तुमच्यासाठी अनंत ज्ञानाचा दरवाजा उघडताय. तर स्वामी तुमच्यासाठी अनंत ज्ञानाचा दरवाजा उघडतायत आणि कार्ड खूपच छान आहे बघा. पवित्र शास्त्राचं एका फॉलोइंग द इंजेक्शन ऑफ स्क्रिप्चर, म्हणजे तुम्हाला एका पवित्र शास्त्राचं अध्ययन जे आहे ते करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जातं. एका पवित्र शास्त्राचं जे अनुसरण आहे पवित्र शास्त्राचं जे अनुसरण आहे, त्यातून तुम्हाला जे जे सांगितलं जातं अध्यात्माच्या माध्यमातून, जर टॅरो रिडिंग असेल टॅरो रिडिंगच्या माध्यमातून असू दे, किंवा तुम्ही एखादे ग्रंथ तुम्ही वाचत असाल, स्वामींचे ग्रंथ वाचत असाल, गुरुचरित्र वाचत असाल, किंवा शिवलीला, जे तुमचे आराध्य आहे त्या आराध्यांचे कोणतेही तुम्ही जे वाचताय, जे ग्रंथ तुम्ही वाचताय, जे स्पिरिच्युअली ज्ञान जे तुम्ही घ्यायला लागलाय, किंवा ह्या सेवा कार्य जे तुम्ही तुमच्या हातून जे करताय किंवा त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठीच तुम्ही तयार आहात किंवा तुम्ही ते घेतलंय, तुम्ही सेवाभाव करताय, सहकार्य करताय, ती भावना तुमच्यामध्ये आहे, दुसऱ्याला सहकार्य करण्याची भावना तुमच्यामध्ये आहे. तर या भावनेचंच ही भावना तुमची, किंवा जे खरं तुमचं आत्मीयता, जे प्रेम तुमच्या आतमध्ये आहे आणि ज्ञानाचा जो असा एक हे तुमच्यामध्ये साठलेला आहे, तो साठलेला कुंभ कधी कधी वाहण्याची गरज असते. तो कुंभ असा जर ठेवला साठवून, तर तो कुंभ तसाच हे होऊन जाईल. तर त्या साठण्याचं, त्याला प्रवाहित होण्याची गरज आहे असं स्वामी तुम्हाला सांगतायत. कारण ते ज्ञान, ते प्रेम आणि ती भावना जी समर्पणाची भावना आहे, दुसऱ्याच्या सहकार्य करण्याची जी भावना आहे ती तुमच्यामध्ये आहे, खूप अतोनात भरलेली आहे. आणि त्या भावनेला कुठंतरी एक फुंकर घालण्याचा किंवा त्याला अजून एक शाबासकी, जसं बघा आपल्या आपल्या मुलाला जर ते शिकतंय आणि त्याला आपण प्रोत्साहित केलं, शाबासकी दिली, ते अजून आनंदानं अजून प्रफुल्लित होऊन शिकत जातं. तसंच एक प्रोत्साहनाची ताप, शाबासकी तुम्हाला इथे दिली जाते, स्वामी तुम्हाला देत आहेत. आणि त्याचमुळं तुमच्या जी सहकार्याची भावना आहे, तुमच्यामध्ये एक मदतीचा एक असा भाव आहे तुमच्यामध्ये, की इतरांना मदत करावी, सहकार्य करावं, त्यांच्या अडचणींना, त्यांच्या सुखदुःखात त्यांच्यासाठी उभं राहावं, निरपेक्षपणे सेवा करावी, हा जो सेवाभाव तुमच्यामध्ये आहे, त्यामुळे स्वामी तुमच्यासाठी एकानंत ज्ञानाचा दरवाजा उघडत आहे. आणि हेच अध्यात्माचा जो मार्ग आहे, जे पवित्र शास्त्र आहे, ज्या ग्रंथातून असेल किंवा ज्ञानातून असेल, अध्यात्मातून असेल, ज्या ज्या मेसेज असतील त्या मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवलं जाते. कारण तुम्हाला तुमच्या जो ज्ञान आहे ते प्रवाहित करायचं, तुमच्या जो ज्ञानाचा खडा जो आत भरलेला आहे, जो मान आपण कसं म्हणतो कर्माचा खडा, तसं तुमचा ज्ञानाचा खडा भरलेला आहे. ज्ञान तुमच्यामध्ये, ते त्या ज्ञानाला तुम्ही परिपूर्ण झालाय आणि ते ज्ञान तुमच्यामध्ये भरलेलं आहे. मग ते भरलेलं ज्ञान बाहेर काढलं पाहिजे. कोणतीही गोष्ट साठवून ठेवणं, अति खूप साठवून ठेवणं, मग ती खराब व्हायला लागते. तसं ते साठवून ठेवायचं नाही, तर ते ज्ञान तुमच्यामधून तुम्ही प्रवाहित करायचं आहे.
हृदयावर कोणतंही बर्डन, कोणतंही त्या ज्ञानाचं म्हणजे कोणत्याही गोष्टीचं हृदयावर असं हे ठेवायचं नाही आहे. तर ते प्रवाहित व्हायचं आहे फक्त परमेश्वराच्या स्वामींच्या आशीर्वादाने. मी परवा गुरुप्रतिपदा आणि पौर्णिमा त्या दिवशी मी अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेतलं. खूप अभूतपूर्व पहाटेचं ते दर्शन ब्रह्ममुहूर्तात खूप छान असं छान दर्शन आणि त्यांच्या सानिध्यात खूप छान वाटलं. आणि त्यांचाच तो योग असेल, त्यांचं बोलवणं असेल, तर ह्या सगळ्या माझ्या व्ह्यूअर्स सबस्क्रायबर्स आणि त्यांचे जे स्वामी भक्त जे आहेत, जे सेवेकरी आहेत किंवा सगळ्याच आपण जे सोल आहेत, त्यांच्यापर्यंत त्यांचा हा ज्ञानाचा दरवाजा उघडण्यासाठी जे आशीर्वाद देण्यासाठीचा त्यांचं ते बोलावणं असेल, तर हे तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. आणि खूप असा मोठा मार्ग आहे जो सेवेचा आहे, तो तुम्ही अवलंबलाय. आणि त्यासाठी म्हणूनच तुमच्यातलं जे ज्ञान आहे, जे त्या ज्ञानाच्या माध्यमातून असू दे, पण तुम्ही इतरांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि तुमच्याच ज्ञानामुळे तुमच्यात भर पडली आहे, त्या ज्ञानामुळे तुमचा परिवार, तुमचं कुटुंब, तुमचं सगळ्या समाजापर्यंत ते पोहोचण्याची गरज आहे, असं स्वामींचा मेसेज तुमच्यासाठी आहे. आणि ते म्हणूनच तुमच्या हृदयात जो अनंत ज्ञानाचा दरवाजा आहे, म्हणजे जिथपर्यंत खरंच तुम्ही तुमच्या ज्ञानानं, तुमच्या सेवेनं, तुमच्या समर्पणाला तिथपर्यंत पोहोचलेला आहे, त्या ज्ञानाच्या दरवाजापर्यंत तो दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय. आणि तुम्ही इथं फिअरलेस आहात, म्हणजे निर्भय, कुणाचीही याच्यामध्ये भीती नाहीये, निर्भय आहात तुम्ही. म्हणजे कुणाच्या जेव्हा आपण सत्याचा मार्ग स्वीकारतो, अहिंसेचा मार्ग स्वीकारतो, शांततेचा मार्ग स्वीकारतो, त्यामध्ये कोण कुणाला काय वाटेल, म्हणजे समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील आणि काय हे होईल, ह्या सगळ्या ह्याच्या परे जाऊन तुम्ही हा जो तुम्ही स्वतःसाठी असेल किंवा समाजासाठी असेल किंवा चांगल्या सत्कार्यासाठी जे पाऊल तुम्ही उचललेलं आहे, ज्या मार्गावर तुम्ही जाताय, त्या मार्गाच्या ह्याच्यामध्ये जात असताना हे ज्ञान तुमच्यासाठी उपयुक्त आहे. जे ज्ञान तुमच्यासाठी उपयुक्त आहे, ज्या ज्ञानाने तुम्ही तर परिपूर्ण होणारच आहात, पण त्या ज्ञानामुळे जसं श्रीकृष्णांच्या वासनेने सगळं मंत्रमुग्ध होत होतं, तसंच तुमच्या ज्ञानाच्या माध्यमातून आणि तुमच्या त्या ज्ञानाचं ह्या वाणीतून ते सगळं वातावरण जे आहे ते प्रफुल्लित होणार आहे, मंत्रमुग्ध करणार असं तुमचं ज्ञान. आणि असं ज्ञानाचा तो दरवाजा तुमच्यासाठी इथं उघडला जातोय, जो खूप असा म्हणजे असा ह्याचा प्रेमाचा असं जे ज्ञान आहे, ज्या ज्ञानामध्ये ही सगळी सृष्टी मंत्रमुग्ध होईल, सगळं हे आजूबाजूचं हे मंत्रमुग्ध होईल, असा मोठा ज्ञानाचा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय. हाच ज्ञानाचा दरवाजा तुम्हाला नव्याने ओळख करून देईल. तुम्ही का बरेच वेळा असे काही माझे व्ह्यूअर्स सबस्क्रायबर्स आहेत, ज्यांना असा प्रश्न पडतो की मी अध्यात्मामध्ये का आलो, किंवा मला हीच आराध्य मला का भेटले, असे बऱ्याच वेळा आपल्या मनात प्रश्न असतो बघा. मी शिवभक्तीच का करते, किंवा मी स्वामी भक्ती का करते, मी बाप्पांची भक्ती का करते, मी महाकालींची भक्ती का करते. त्याचं सर्व रूप सर्व ज्ञानी एकच आहे. पण ज्यावेळी तुम्हाला जिथं ज्या आराध्यांसमोर तुम्हाला समर्पित व्हावं असं वाटतं, तिथं तुम्ही समर्पित होऊन तो ज्ञानाचा दरवाजा घेणं, हे जे सत्य आहे, ते सत्याचं जे ज्ञानाचा तो जो दरवाजा आहे, तो सुद्धा तुमच्यासाठी उघडला जाईल. की स्वामी तुम्हाला तेच सांगतात, तुम्हाला कुठं जायचं आहे, तुमच्यासाठीचा जो दरवाजा आहे, तो दरवाजा कुठला आहे, तुम्ही काय भक्ती मार्गामध्ये आला, तुम्ही तुमच्यासाठी हा रस्ता का निवडलेला होता, याच्यासाठीचं उत्तर देण्याचा हा जो तो मार्ग जो आहे, जो अनंत ज्ञानाचा आहे, तो तुमच्यासाठी उघडला जातोय. कारण तुम्ही सत्यवादी आहात, तुम्ही खरे आहात, तुम्हाला खोटं नाही हे होत, तर तुम्ही अगदी सत्यवादी आहात, सत्याची साथ देता, खऱ्याची साथ देता, न्यायाशी उभारता. जरी तुम्हाला कुणीही कितीही करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्याकडून खरंच जातात. तर श्रीकृष्ण आपल्याला बघा नेहमी सांगतात की सत्य आहे, सत्यवादी आहात, सत्याशी निष्ठ राहायचं, एकनिष्ठ राहायचं, खरं जे आहे त्याच्याशी एकनिष्ठ राहायचं, ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी एकनिष्ठ राहायचं, आणि ह्या निसर्गाशी, ह्या आपल्या सर्वात ते स्वामी तुम्हाला सांगताय की सत्याच्या बरोबर तुम्ही आहात, पण हा सत्याचा जो आवाज आहे हा तुमचा स्वतःचा आहे. तुम्हाला स्वतःला माहिती आहे की तुम्ही काय करताय, तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठे चाललाय, तुमचा प्रवास कोणता आहे. आणि तेच अनंत ज्ञानाचा दरवाजा तुमच्यासाठी उघडतो, कारण तुम्ही स्वतःवर काम केले, स्वतःवर काम करताय, स्वतःवर प्रेम केले, स्वतःसाठी स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न केला. कसं असतं,
जोपर्यंत एक बदलला, मी बदलला तर आजूबाजूचे लोक बदलतात. असं असतं, मी बदललं, माझं कुटुंब बदललं, परिवार बदलला, समाज बदलण्याचं एकेका टप्प्यानं ते आपल्या हातामध्ये, आपल्या समोर तो पर्याय ठेवला जातो. तसंच ते जे ट्रुथफुल आहे, जे सत्यवादी तुम्ही, जो तुमचा जो स्वभाव आहे किंवा तुम्हाला सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची एक कला तुमच्यामध्ये आहे आणि त्यामुळेच तुम्ही जे काही कार्य करता त्या कार्यामध्ये स्वतःला ओतून देऊन कार्य करता. तुम्ही जे काही काम असेल, स्वामी सेवेचं असेल, तुम्ही कशासाठी जे तुम्ही काय करत असाल त्यामध्ये सर्वांना समर्पित होऊन स्वतःला ओळखून तुम्ही काम करता, त्याच्यामध्ये अगदी निरपेक्षपणे काम करता आणि म्हणूनच ही ब्रह्मांडाची शक्ती तुमच्याभोवती आहे आणि म्हणूनच हे तुमचं अनंत ज्ञानाचा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातो. जे रहस्य आहे हे जे ब्रह्मांडाचं रहस्य आहे आणि हे रहस्य तुमच्यासाठी उघडलं जात आहे, हे ज्ञान तुमच्यासाठी उघडलं जाते. खरं काय आहे, ब्रह्मांड काय आहे, अध्यात्म काय आहे, परमेश्वर काय आहे, तुम्ही कोण आहात, त्यासाठीचं हे सगळं जे ज्ञान आहे, तुम्हाला कोणत्या रस्त्यावर जायचं आहे त्याचं हे ज्ञान तुमच्यासाठी, हा जो ज्ञानाचा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय. ह्या ज्ञानाच्या दरवाजामधनं तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे, तुमचं जे क्रिएशन आहे, तुम्हाला जे नवीन नवीन गोष्टीवर जे अभ्यास तुमचा जो करायचा आहे, जे ज्ञानांमुळं तुम्हाला जे पुढं जायचं आहे, ती बुद्धीचं जे एक हे आहे, जे पॅशन तुमची आहे, ते पॅशन ते सुद्धा दरवाजे तुमचे उघडले जातात आणि तुम्हाला एनलाइटमेंट कसं, जर ज्ञान आहे त्याच्यासाठी तुम्हाला असं अलाइन केलं जाते, शांत केलं जाते. चक्रासमध्ये बघा, चक्रच कशी अलाइन होतात, जोपर्यंत चक्र तुमची बॅलन्स होत नाही तोपर्यंत तुम्ही एका ह्याच्यामध्ये येत नाही. तर ते भक्ती, ज्ञान, भक्ती आणि आपलं सोल जे काय आहे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही एकरूप होत आहे, एकरूप होत आहे. आत्मा, ज्ञान आणि ह्याच्यामध्ये तुम्ही भक्तिमय होत आहे. रस तुमच्या म्हणजे तुमच्या वाणीतून असेल, तुमच्या भक्तीतून असेल, तुमच्या बॉडी लँग्वेजमधून फक्त अशी भक्ती प्रवाहित होते, तुमच्यात अशी भक्ती, ज्ञान असं प्रवाहित होते. म्हणून तुमच्यासाठी असे अनंत ज्ञानाचे दरवाजे उघडले जातात, कारण तुम्ही परिपूर्ण आहात. तुम्ही आनंद व्यक्त करता, दुसऱ्याला आनंद देता आणि हा आनंद वाटणारी जी सोल असते ती कधीही अरीती नसते. तिचा तो आनंद कधीही संपतच नाही, कारण ती वाटते, ती देते. आणि म्हणूनच तुम्हाला इथं सांगितलं जातं, हे ज्ञान तुम्हाला साठवून ठेवायचं नाही, हे तुम्हाला द्यायचं आहे. आणि त्याच्यासाठीच जे अजून अनंत असं मोठं जे ज्ञानाचं भांडार आहे, जो दरवाजा आहे, तो तुमच्यासाठी इथं स्वामी उघडतायत. आणि स्वामींचा मेसेज हा खूपच स्ट्रॉंग आणि खूपच पॉवरफुल हा मेसेज आहे. तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे रीडिंग कशी वाटली आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं. थँक्यू सो मच मास्टर पूजा. तर स्वामी तुमच्यासाठी अनंत ज्ञानाचा दरवाजा उघडतात. का अनंत ज्ञानाचा दरवाजा उघडतात? कारण हे ध्यान स्वामी मास्टर बुद्धा काय शिकवतात, जे योग आणि ध्यान, या योगाने आणि ध्यान आणि डीप कनेक्शन जे तुम्ही स्वतः बरोबर केलेलं आहे, या ध्यानाच्या माध्यमातून जे तुम्ही स्वतःशी कनेक्टेड झाला, तुम्ही कोण आहात त्याच्याशी कनेक्टेड झाला, तुमच्या सोलशी कनेक्टेड झाला आणि म्हणूनच तुमच्यासाठी अनंत ज्ञानाचे दरवाजे उघडले जातात. कारण हे ध्यान हे असं एक माध्यम आहे जे तुम्हाला परिपूर्ण करतं आणि यामुळेच तुम्ही परिपूर्ण झालाय. तुम्हाला तुमच्यातली जी शक्ती आहे, तुमची ज्यातली जी ज्ञानाची शक्ती तुमच्यात आहे ती तुम्ही घेऊन आलाय, त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचता येतं. हे ध्यान म्हणजे मी तुम्हाला ते सांगितलं, सत्य, अहिंसा, शांतता आणि हेच सगळं जे सामावलेलं आहे ते आहे ध्यानात. आणि हेच ध्यान तुम्हाला हे अनंत ज्ञानाचा दरवाजा उघडून देत आहे. हे ध्यान ह्या ओमशी, जे जर कोणी ध्यान करताय किंवा मेडिटेशन करताय तर तुम्ही ओमशी कनेक्टेड व्हा. ओमशी चॅटिंग जी आहे ते तुम्ही करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जातं. कारण ओम हाच ब्रह्मांडामध्ये एक असा स्वर आहे जो उत्पन्न झाला तो ओम, आणि ओम पासूनच बाकीच्या सगळ्या हे आहेत. तर या ओमशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. या ब्रह्मांडाचा आवाज, जो ब्रह्मांडाच्या आतल्या ज्या शक्ती जी आहे, ब्रह्मांडामध्ये जसं जसं आत जाईल तस तसं त्याला जी ओळख, जशी आपल्याला कसं आपल्या शब्दांची ओळख असते, मला कसं माझ्या नावानं ओळखलं जातं, शारदा या नावानं ओळखलं जातं, तसंच ब्रह्मांडामध्ये, अध्यात्मामध्ये तुम्हाला जे या ब्रह्मांडामध्ये ओळखलं जाईल किंवा तुमचा आवाज ओळखला जाईल तो त्या ओमच्या माध्यमातून असेल. तो ओम, त्या ओमशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला इथे सांगितलं जाते. खूप छान स्वामींचा मेसेज आहे.
आणि म्हणूनच या अनंत ज्ञानाचा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय. ओमशी तुम्हाला कनेक्ट व्हायचंय आणि मग हा ओम तुमच्या पूर्ण तुमच्या ह्याच्यातून प्रवाहित होतोय, तुमच्या सगळ्या आतून ह्याच्यातून प्रवाहित होतोय आणि त्या ओमला तुम्ही कनेक्ट झाल्यामुळे तुम्ही या ब्रह्मांडाचा जो अनंत दरवाजा आहे, जो ज्ञानाचा आहे, तो दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय. फक्त तुमचे जे इंटेन्शन्स आहेत, तुम्हाला जे मेसेजेस येत आहेत, आतला जो आवाज तुमचा आहे, तुम्हाला जो काही मेसेज येतोय, काय सांगतो त्याच्याशी तुम्हाला इथे कनेक्ट होण्यासाठी सांगितलं जाते. त्या आवाजाशी कनेक्ट व्हा, इनोव्हाशी कनेक्ट व्हा. ते तुम्हाला काय सांगते बघा, कोणत्या रस्त्यावर पुढे जाण्यासाठी सांगितलं. एखादा मेसेज आला तर त्याच्यावर विचार करत असताना एखादा शब्द नकळतपणे तुम्हाला ते क्लिक होतं, तर ते क्लिक झालं तर ते काय आहे त्याच्यावर थोडंसं गौर करण्याची तुम्हाला इथं गरज आहे, विचार करण्याची सुद्धा गरज आहे. आणि इतर तुम्हाला हे सांगितलं, तुम्ही आजूबाजूच्या करंट चॅलेंजेस मध्ये किंवा आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये फसण्यापेक्षा तुम्हाला स्वतःवर इथं काम करण्यासाठी सांगितलं जाते. कारण अनंत ज्ञानाचा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय. तर तुम्हाला तुमच्यामध्ये जे ज्ञान आहे तिथपर्यंत त्या दरवाजावर तुम्हाला आतून आता ते उघडला जातोय, तर त्या दरवाजावर तुम्हाला कोणताही दरवाजा उघडण्या अगोदर त्याला नॉक करणं खूप गरजेचं असतं. कुणीही, आपण कुठंही बघा, साधा कॉमन सेन्स आहे, आपण कुणाच्याही घरी जाऊ, आपण कुणाच्याही कुठेही जाऊ, आपण नॉक केल्याशिवाय आत जात नाही. तसं ही नॉक करण्याची तुम्हाला इथे गरज आहे आणि हे ध्यान म्हणजेच नॉक करणं आहे. दरवाजावर नॉक करायचं केलं की तुम्हाला त्या प्रवेशद्वारातून आत घेतलं जातं, की तसंच आपल्याबरोबर जसं जे हेच आपले हे रोजच्या ह्याच्यातून सुद्धा आपण आपल्या या सगळ्या अध्यात्माशी कनेक्ट होऊ शकतो आणि तसं तुम्ही झालाय. आणि तसंच तुम्हाला या दरवाजावर फक्त नॉक करण्यासाठी स्वामी सांगतायत, कारण तो दरवाजा उघडतोय, तुम्ही नॉक करायचंय फक्त इथं. त्या दरवाजाची बेल तुम्हाला वाजवण्यासाठी इथं सांगितलं जाते, नॉक करण्यासाठी सांगितलं जाते, कारण तो दरवाजा उघडला जातोय जो अनंत ज्ञानाचा आहे आणि ब्रह्मांडामध्ये प्रवेशाचा जो दरवाजा आहे तो तुमच्यासाठी आहे. जी अशी एखादी सोल आहे जी खूप स्वतःवर काम केलंय आणि ध्यान केले, मेडिटेशन केले, खूप स्वतःला ग्रो केले ध्यानामधून आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने जी खूप ग्रो झालेली आहे, तुम्ही सानिध्यात आहात स्वामींच्या हे करताय, तर त्याच्यासाठी तुम्हाला इथं खूप असा मोठा हा मेसेज दिला जातोय. तर हे जे स्पिरिच्युअल मेसेज आहे, जे आध्यात्मिक मेसेज आहेत, त्या मेसेजेसवर तुम्हाला पुढे जायचं आहे. तुम्हाला तुमच्याकडून काय तुम्हाला करायचं आहे हे त्यातून तुम्हाला दाखवलं जाईल आणि विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला सांगितलं जात आहे. स्वामी तुम्हाला सांगतायत की अनंत ज्ञानाचा दरवाजा तुमच्यासाठी इथं उघडला जातोय, कारण ही ट्रस्ट करण्याची गरज आहे, विश्वास ठेवण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्यातला जो प्रकाश आहे, तुमच्यातली जी लाईट आहे ती बाहेर काढायची आहे आणि ज्ञानाच्या माध्यमातूनच ही जी लाईट आहे ती बाहेर येणार आहे. मी तुम्हाला इथे तेच म्हणतो बघा, एक जो कुंभ आहे तो कुंभ ज्ञानाचा तुमच्या भरलाय आणि भरलेला कुंभ तुम्हाला फक्त प्रवाहित करायचा आहे आणि तो प्रवाहित करत असताना हा विश्वास ठेवा, हा प्रवाहित करताना त्यातून फक्त आणि फक्त अमृत बाहेर गेलं पाहिजे. कारण जेव्हा शिवमय बघा, भगवान शंकरांनी कसं या सृष्टीला जीवन घालण्यासाठी किंवा हे सगळं वाचवण्यासाठी त्यांनी जे विष आहे ते विष स्वतः पचवलं आणि जे बाहेर दिलं ते अमृत लोकांना, जे सृष्टीमध्ये पसरवलं तो अमृताचा थेंब, जो चांगला होता, जे चांगलं काय आहे ते त्यांनी लोकांपर्यंत आयुष्यासाठी, जे सृष्टीच्या ब्रह्मांडाच्या ह्याच्यासाठी, जीवनदानासाठी किंवा त्यांच्या ह्याच्यासाठी जे योग्य आहे ते त्यांनी त्यांना दिलं. तसंच तुम्हाला जे अमृतासारखं तुम्हाला प्रवाहित व्हायचं आहे, तुमचं जे ज्ञान आहे तुमच्यामध्ये, या जो ज्ञानाचा कुंभ आहे तो अमृतासारखा आहे आणि त्या अमृतासारखे थेंब तुम्हाला बाहेर हे करायचे आहे. ज्यानं खूप मोठ्याचं हे उज्ज्वल होईल आणि सामर्थ्यशील तर तुम्ही होणारच आहे, पण ज्ञान, तुमच्या या ज्ञानामुळे तुम्ही स्वतः तर प्रवाहित होणारच आहे, स्वतः तर तुमच्यातला एक हे बाहेर येणारच आहे. पण त्यामुळं अनेक अशी माध्यम आहेत किंवा अनेक अशा सोल आहेत, त्या सोल्स मधला त्यांच्यातला गुण बाहेर काढण्यासाठी त्यांना मदत होणार. थँक्यू सो मच. खूप छान मेसेज आला आणि नक्की चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की रीडिंग कशी वाटली. इन्फिनिटी अबंडन्स. थँक्यू सो मच बाप्पा. आणि बाप्पांचा आशीर्वाद आहे तुम्हाला.
बाप्पा अनंत स्वामी तुमच्यासाठी अनंत ज्ञानाचा दरवाजा उघडतायत, कारण बाप्पा तुमच्या बरोबर आहेत. आणि श्री गणेशा म्हणजेच बाप्पा कोणत्याही चांगल्या कार्याचा एक आरंभ जो होतो तो म्हणजे श्री गणेशांच्या आशीर्वादाने होतो. आणि श्री गणेश तुम्हाला तुमचा आनंद देत आहेत. तुमचा हा अनंत ज्ञानाचा दरवाजा म्हणजे तुमचा आनंद आहे, आणि तुमचा स्वतंत्रपणा आहे, तुमचा स्वच्छंदीपणा आहे. तुम्हाला मुक्त करतायत. जे ज्ञान तुम्ही आत ठेवून स्वतःच्या हृदयावरती बर्डन म्हणजे बोलू का नको, सांगू का नको, किंवा ते बाहेर पडत असताना तिथपर्यंत न म्हणजे पोहोचत नाही, तर तो जो मार्ग असा हे झालेला होता, तर ते सगळे ब्लॉकेजेस तुमच्याकडे दूर करतात बाप्पा, आणि तुम्हाला स्वतंत्र करतायत. तुम्हाला असं आनंद, तुमचा जो आनंद आहे जो त्या ज्ञानामध्ये आहे, आणि तोच आनंद तुम्हाला ते देत आहे. कारण या सगळ्या मोहमायेच्या आणि ह्याच्यापासून तुम्ही बाजूला झालाय. तुम्हाला फक्त आनंद वाटतोय, तो म्हणजे स्वामी भक्तीत आनंद वाटत असेल, स्वामी सेवेत आनंद वाटतोय, आणि तुमच्या अध्यात्माच्या प्रवाहामध्ये आनंद वाटतोय, ते येताना आनंद वाटतोय, आणि सगळ्या त्या सृष्टीचं आपण या समाजाचं एक देणं लागतं, याचा एक आनंद तुमच्यामध्ये आहे, आणि आनंद वाटणारे तुम्ही आहात. म्हणूनच लॉर्ड गणेश इन्फिनिटी अबंडन्स तुमच्या आयुष्यात घेऊन येते. हे ज्ञान तुमच्या आयुष्यात अबंडन्स घेऊन येते. जे काही सगळे ब्लॉकेजेस होते ते सगळे दूर होत आहेत, आणि जो स्पिरिच्युअल सपोर्ट, जो आध्यात्मिक सपोर्टची तुम्हाला गरज होती, तुम्हाला असं वाटत होतं की आध्यात्मिक सपोर्ट असणं खूप हे आहे, तर तो आध्यात्मिक जो सपोर्ट आहे तो तुम्हाला इथं दिला जातोय. आणि खूप छान असे मेसेजेस आहेत, आणि हे नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या खरंच अध्यात्माशी कनेक्टेड आहे, ध्यानाशी कनेक्टेड आहे, स्वामी सेवेत आहे, त्या सगळ्या लोकांपर्यंत, त्या सगळ्या सोर्सपर्यंत आपले मेसेज द्यायला विसरू नका. आणि एक रोषणाई तुमच्या आयुष्यात येते. आता स्वामी तुमच्यासाठी अनंत ज्ञानाचा दरवाजा उघडते, तर हा दरवाजा उघडल्यावर जे होणार आहे ती फक्त रोषणाई असेल. जो अंधार तुमच्या आयुष्यातला दूर होतोय, आणि या ज्ञानाच्या प्रकाशामुळे इतकं रोशन तुमचं आयुष्य होणार आहे. तुमची जी ह्या ज्ञानामुळे अशी रोषणाई असेल, ज्या रोषणाईचा असा प्रकाश म्हणजे लख प्रकाश, म्हणजे तुमच्याकडे बघताना सुद्धा डोळे दिसतील इतका प्रकाशमय तुम्ही होताय, इतकं तुमचं ज्ञान वाढतंय. तुमच्या या ज्ञानाच्या प्रसारामुळे, ज्ञानाच्या तुमच्या ह्याच्यामुळे इतकं हे होत आहे, तुम्ही प्रसिद्धी, म्हणजे जो एखादं असं माध्यम असेल किंवा काही असेल ज्यामुळे तुम्ही एखादा निर्णय घेतला, त्याच्यामुळे सुद्धा तुमची प्रसिद्धी, तुमचं नाव लौकिक होण्याची तर हे आहे. अशीच रोषणाई तुमच्या ज्ञानाच्या माध्यमातून तुमची होते, आणि हेच ज्ञान तुमची रोषणाई वाढवत आहे, तुमचं नाव लौकिक, तुमचा मान सन्मान वाढवत आहे. त्याचसाठी स्वामी तुमच्यासाठी हा दरवाजा उघडतायत. आणि प्युरिटी, मी काय म्हणतो, तुम्हाला प्रकाश, तर तुमची ही रोषणाई जी आहे तुमच्या ज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही इतकं छान क्यूट असंही आहे बघा, आणि तुमच्यातली जी प्युरिटी आहे खूप छान अशी प्युरिटी बघा, अगदी छान सोल आहात, शुद्ध असाल, तुम्ही निर्मळ आहात, निरपेक्ष आहात, कोणाचं घ्यायचं असं हे नाही आहे, निरोगी असं कोणाचं लोभच नाही, मोह मत्सर अहंकार गर्व ईर्ष्या या सगळ्याच्या परे आहात तुम्ही. पण यामध्ये स्वामी खूप परीक्षा घेत असतात. तुमच्या प्युरिटीची परीक्षा घेतली, तुमच्या शुद्धतेची परीक्षा घेतली, तुमच्या समर्पणाची, तुमच्या संयमाची, सगळ्याची परीक्षा स्वामींनी घेतली, आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालाय. कारण तुम्ही धैर्यवान आहात, शक्तिवान आहात, ज्ञानयुक्त आहात, आणि तुमच्यातलं जे ज्ञान आहे ते अगदी परिपूर्ण आहे. हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानानं तुम्ही इतरांना प्रकाशित करण्याचा प्रयत्न करताय, किंवा ते करतायत, त्यामुळेच तुमच्यात जी प्युरिटी आहे ती अजून खुलून बाहेर येते, आणि तीच रोषणाई, तुमची प्युरिटी, तुमच्या ज्या कर्तृत्वाची जी रोषणाई आहे तीच अखंड ब्रह्मांडामध्ये पसरते. आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला आशीर्वाद देत आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा शब्द जो आहे तो तुमच्या या ज्ञानासाठी दिलेला आहे. तुमचं जे ज्ञान आहे त्याच्यासाठी कोणतंही बर्डन घ्यायची इथं हे नाही आहे, कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या बरोबर आहे. ते तुम्हाला प्रोत्साहित करत, त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही परिपूर्ण आहात. आणि म्हणूनच तुम्ही या अध्यायामध्ये, या माध्यमातून, या ज्ञानाच्या माध्यमातून असू दे, तुम्ही जे काय कार्य करता त्या कार्याच्या माध्यमातून तुम्ही पुढे जाताय. तर इथं कोणतीही घाबरण्यासारखं किंवा स्वतःला हे करण्यासारखं असं नाही आहे. तर त्या फक्त तुम्हाला नॉक करायची गरज आहे. स्वामी तुम्हाला सांगतोय की नॉक करा, दरवाजा ते उघडताय.
थँक्यू सो मच. आणि लीडरशिप तुम्हाला करायची आहे. थँक्यू सो मच. याचं एक नेतृत्व जे आहे त्या ज्ञानाचं, बघा स्वामी तुमच्यासाठी अनंत ज्ञानाचा दरवाजा उघडतोय, तर हे ज्ञानाचं नेतृत्व जे आहे तुम्हाला करायचं आहे. अशा खूप सोर्स आहेत की ज्यांना पुढे जायचं आहे, ज्यांना ज्ञानाच्या अध्यात्माच्या माध्यमातून पुढे यायचं आहे. पण लोक काय म्हणतील किंवा कोणाला काय वाटेल ह्या किंवा स्वतःला अशा काही अडचणी आहेत, संकट आहे किंवा हेल्थचे प्रॉब्लेम आहेत, यामुळे अशा बऱ्याच सोल आहेत, बरेच ज्या एनर्जीज आहेत ज्या स्वतःला अडकवून ठेवतायत, ज्या स्वतःला थांबवतायत की मी हे करू शकत नाही किंवा लोक काय म्हणतील आणि समाज काय म्हणेल, स्वतःच्या न्यूनगंड जो आहे त्याच्यामध्ये अडकलेले आहे. तर हा सगळा दूर करून त्यांना ज्ञानाच्या माध्यमातून आणि अध्यात्माच्या माध्यमातून असू दे, जो काही मार्ग मिळेल त्यातून ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्या माध्यमातून त्यांना त्या सोर्सला बाहेर काढण्याचं जे नेतृत्व आहे आणि त्यांना पुढे आणण्याचं जे नेतृत्व जे आहे ते तुम्हाला करायचं आहे. आणि त्याच्यासाठीच तुमचा हे जो अनंत ज्ञानाचा दरवाजा जो आहे तो तुमच्यासाठी इथं उघडला जातोय आणि तुम्हाला इथं परिपूर्ण केलं जात आहे. जो विषय होता आणि हा अनंत ज्ञानाचा दरवाजा म्हणजेच बाप्पा आणि बाप्पांच्या आशीर्वादाने हा श्री गणेश आयुष्याचा आणि नवीन अध्यायाचा, नवीन अनंत तुमच्या ज्ञानाचा दरवाजा उघडला जातोय. तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि खूप छान अशी रिडिंग झाली. तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि जे खरंच कुठली आहे त्या गरज आहे ज्यांना रिडिंग्स ही त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशा छानशा रिडिंगमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.